Would you rather? Supreme Court observed that such language is not acceptable. I come from two Indias. Supreme Court told that India's got latent professional perverts and full-time idiots. तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई? आने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है असम पुलिस असम रेना के पुणे वाली घर पहुंच गई। I come from an India where children living in basements and writing on comment sections have more courage than men in skyscrapers. I come. स्टेजवर लोकांना हसवणं हे त्यांचं काम, पण काही विनोद इतके महाग पडले की कोर्ट, पोलीस तक्रारी, शो रद्द आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आज पाहूया भारतातील सर्वाधिक वादात सापडलेले कॉमेडियन. 1. मुनव्वर फारुकी. 2021 मध्ये इंदूरमध्ये मुनव्वर फारुकी याच्या शोवर मोठा वाद झाला. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे त्याने ते विनोद प्रत्यक्षात केले होते का यावरही नंतर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणानंतर त्याचे अनेक शो रद्द झाले. मात्र नंतर तो बिग बॉस जिंकून पुन्हा चर्चेत आला. 2. वीरदास. I come from which India? I come from two Indias. टू इंडियाज या मोनोलॉग नंतर वीरदास याच्यावर देशभरात चर्चा रंगली. काहींनी त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं तर काहींनी भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला. त्याच्या विरोधात तक्रारीही दाखल झाल्या. 3. कुणाल कामरा. मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा. कुणाल कामरा हे त्याच्या राजकीय व्यंगासाठी ओळखला जातो. अनेकदा त्यांनी सरकार, न्यायव्यवस्था आणि राजकीय नेत्यांवर टीका केली आणि त्यामुळे त्याच्यावर अवमानाचे आरोप झाले. सोशल मीडियावर तीव्र वाद झाले आणि काही कार्यक्रमही रद्द झाले. 4. अग्रिमा जोशुआ. About the next big thing they're going to do in Maharashtra, in Mumbai. त्याच्या स्टँडअप कॉमेडी मधील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या उल्लेखांवर मोठा वाद झाला. महाराष्ट्रात संताप व्यक्त झाला आणि अखेर त्याने सार्वजनिक माफी मागत तो व्हिडिओ हटवला. आणि 5. समय रैना. Would you rather? India's got latent professional perverts. युट्यूब वरील इंडियाज गॉट लेटंट या शो मधील काही भागांवर अश्लीलता आणि आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आणि शो देखील चर्चेत राहिला. कॉमेडी म्हणजे फक्त हसवणं की समाजावर भाष्य करणं? अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं की विनोदालाही काही मर्यादा असाव्या? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.